नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर दत्तात्रय शिंदे सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ते या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतातच आहेत आणि रेसिडेन्शियल आणि कमर्शियल ही त्यांची मास्टरी आहे. कारण अनेक घरांची काय स्वप्नपूर्ती त्यांनी केलेली आहे अशा माध्यमातून. तर त्यांच्या या सगळ्या प्रवासाबद्दल आणि एकंदर अनुभवांबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांना सुरुवात करूया ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पण सिव्हिल इंजिनियर बनावं? तर काय सांगाल? माझं नेटिव्ह प्लेस आहे जत तालुक्यामध्ये बेवनूर म्हणून एक खेडेगाव आहे. म्हणजे सांगलीपासून एक 70 किलोमीटरच्या अंतरावर आहे. प्राथमिक शिक्षण माझं तिथं 7वी पर्यंत तिथं झालेलं आहे. त्याच्यानंतर आटपाडीला राजाराम बापू हायस्कूल म्हणून आहे, तिथं माझे मामा आहेत आणि मामांच्याकडे माझं शिक्षण झालं 10वी पर्यंत. 10वी नंतर 1983-84 पॉलिटेक्निकला ऍडमिशन मला गारगोटी पॉलिटेक्निक मोहिनी विद्यापीठ म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात आहे, तर तिथं फर्स्ट इयरला मिळालं. डिप्लोमाला मी असताना माझ्या पुढच्या वर्गातले काही लोक डिप्लोमाला गेले, जे वालचंद कॉलेज वगैरे इतर, आणि 2-3 वर्ष माझे जे सिनियर होते त्यांना जस्ट लगेच नोकऱ्या लागल्या, इरिगेशन म्हणा किंवा PWD म्हणा. आणि त्यांच्या अनुषंगानं मला पण वाटलं की शॉर्टकट आहे आणि आपण पण डिप्लोमा करावा आणि डिग्रीच्या वगैरे पंधात पडण्यापेक्षा आपण शॉर्टकट जाऊया, असा उद्देश धरून मी डिप्लोमा सिव्हिलमध्ये गेलो. डिप्लोमा सिव्हिल. मग हा जसा एक प्रवास आहे तसा याच्या पुढचा प्रवास आणखीन एक महत्वाचा असतो, जेव्हा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत. तर तो मग प्रवास कसा होता, कसा स्ट्रगल होता, पहिला प्रोजेक्ट कुठला मिळाला, तेव्हा अनुभव कसा होता, दडपण आलं होतं का, ती सगळ्या आठवण? ज्यावेळेला कॉलेजमधनं बाहेर पडलो, डिग्री घेतली, पण 86ला 0 बजेट लागलं. त्यामुळं गव्हर्नमेंटचे नोकऱ्या म्हणजे पूर्ण थांबल्या गेल्या. त्यामुळे प्रेशर आलं की बाबा काय करता येईल आपल्याला. आणि आम्ही अगदी खेड्यातनं आलेले शेतकरी कुटुंबातनं, परिस्थितीनं म्हणजे अगदी जेमतेम परिस्थिती असल्यामुळं व्यवसाय हा डोक्यात विषयच नव्हता. पण नोकऱ्या न मिळाल्यानंतर आता बसून चालणार नाही, म्हणून पुन्हा त्यामुळं व्यवसायाकडे वळलो. थांबून चालणार नाही. मग पहिले सुरुवातीला पुण्यामध्ये BG शिर्केमध्ये मी 6 महिने काम केलं, एक सुपरवायझर म्हणून. तिथं पगार अगदी तोटके होते, 1000-1500ला महिना पगार असायचे. त्यामुळं तेवढ्यात काय आपलं भागणार नाही आणि आपल्याला वेगळं काहीतरी करायला पाहिजे, हा उद्देश धरून मी पुन्हा सोडून सांगलीला आलो. 26 जानेवारी 1988ला मी सुरुवातीला सांगलीत व्यवसायानिमित्त म्हणजे नोकरी संदर्भात ट्राय केला. इथं भीमराव शिंदे, BA शिंदे म्हणून बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर होते मोठे, की आपले जे कारखान्याचे वगैरे बाजार वगैरे, वसंत बाजार वगैरे एक कामं होती. आणि मी सहज त्यांना असं भेटलो आणि मग तिथं मी पहिला जॉब केला. सुरुवातीला 700 रुपये मंथली पगारावरती सुरुवातीला लागलो आणि तिथून माझ्या ह्याची सुरुवात झाली. पण नंतर ही सर्व्हिस सोडून मग परत 2 वर्ष जरा अनुभव आल्यानंतर 700नं हा म्हणजे प्रवास काही म्हणजे लवकर संपणार नाही आणि ह्यांना खडतर हे करायला लागणार, म्हणून बाहेर पडलो. त्यावेळेला प्रेशर आला, आपण चांगलं करतोय म्हणजे बाबा नोकरी सोडतोय, ते योग्य अयोग्य काही कळालं नाही. पण असं वाटलं की आत्ताच उमेद आहे आपली, 10 वर्ष पुन्हा नोकरी करून व्यवसायात जाऊ शकणार नाही, म्हणून आत्ताच काय जे होईल ते परत आपण आपल्याला हे जमणार नाही असं समजून परत नोकरी करू, पण अगोदर व्यवसाय ट्राय करूया, असा उद्देश धरून छोटे मोठे लेबर वर्क करत गेलो अगोदर. म्हणजे लेबर कॉन्ट्रॅक्टर, कोणाची छोटी मोठी 1-2 खोल्याची कामं आहेत, कोणाचं कंपाऊंड बांधायचं आहे, कोणाचं काय करायचं आहे, हे अशा पद्धतीनं सुरुवात झाली. 1-2 वर्षात मग तसापैकी जम बसला. पुन्हा सुभेचं रजिस्ट्रेशन मिळत होतं 2 लाखापर्यंत PWDचं. त्याच्यातनं हळूहळू मग पुन्हा टेंडर मार्फत इरिगेशनला काम केलं, परत BNCला काम केलं, सगळ्या डिपार्टमेंटला काम, टेलिफोनला काम केलं. त्यामुळं हळूहळू जम बसला आणि 2000 पर्यंत कॉन्ट्रॅक्टिंग केलं. म्हणजे इथून जवळजवळ 200 किलोमीटरचा एरिया धरून, सेंटर सांगली धरून, अगदी मोटरसायकल, सायकल, बस, ट्रक
काही कुठल्याही पद्धतीनं जाऊन क्या बात आहे. अशा पद्धतीनं माझं जत नेटिव्ह असल्यामुळं संगड्या म्हणून आमच्या पूर्वेला आहे जतच्या, तर इथून मी सायकल म्हणजे मोटरसायकलनं जाऊन येऊन करायचो. अशातनं स्ट्रगल करत करत हळूहळू आमचे काही इथं लोकांचे मित्रांची भेट झाली. तू काय करतोय, माझे क्लासमेट होते, काय तू काय करतोय, मी काय करतोय, तुझं कसं, ह्यातनं एकमेकाचे हे झालं. आणि माझ्यात 1-2-3 मित्र बिल्डिंग लाईनला काम करतोय आणि मी प्रायव्हेट बंगल्यांचे पण बरेच कामं करतो. म्हणजे इथून आटपाडी असेल, जत असेल, विटा असेल, बेळगाव असेल, कोल्हापूर असेल, तर छोटी मोठी बंगल्याची सुद्धा काम 2 खोल्याचं असेल, 4 खोल्याचं असेल, तर ती बिल्डिंग लाईनला त्यावेळेपासून काम करतो. आणि त्याचा पुन्हा मला बेनिफिट झाला. हळूहळू ओळखी होत गेल्या आणि त्या मित्रांच्या अनुषंगानं आपल्याला बी काही यातलं जमते का बघूया, कारण तिकडे टेंडर परत मोठी निघायला लागली. कृष्णा कोरे महामंडळ झालं आणि त्यामुळे तेवढं भांडवल माझं तोटकं पडायला लागलं तिकडं. म्हणून मी हळूहळू या लाईनला पहिला प्रोजेक्ट माझा 2001 ला मी ते जरा कमी करून बिल्डर लाईनला आलो आणि सुरुवातीला 3000 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेतला आणि 10 फ्लॅटची स्कीम सुरुवातीला लावली. 1 वर्षाच्या आत सगळं काम व्यवस्थित पूर्ण करून सगळं विकून म्हणजे व्यवस्थित आलं. त्याच्यामुळे मला त्यातलं जरा अनुभव आला आणि त्यात गोडी निर्माण झाली. स्ट्रगल होताच आणि बॅकिंग कुणाचं काही नसल्यामुळं पाठीमागं आपण शेतकरी कुटुंबातलं मी पहिला माझ्या फॅमिलीतला पहिला शिकलेला मेंबर मी. आणि तरी सुद्धा न डगमगता आपल्याला हे करायला लागणार आहे, नोकऱ्या तर नाही आहेत, आणि आपण काय बदल केला तरच बदल मागची फॅमिली व्यवस्थित होणार आहे असा उद्देश धरून पुढे सरकत गेलो. हळूहळू काम मिळत गेली. आज मी जवळजवळ 20 वर्ष ह्यामध्ये आहे. 1,500च्या पुढं मी क्रॉस करून फ्लॅट विकलेले आहेत. कमर्शियल स्पेसिस आहेत. नंतर जवळजवळ 80 ते 90 प्रोजेक्ट माझे मिनिमम 10 फ्लॅट्स असेल, 12 फ्लॅट्स असेल, मॅक्झिमम 70 फ्लॅट्स असेल. तर एवढे सगळे पूर्ण आणि वेळेत लोकांशी रिलेशन व्यवस्थित मेंटेन करून माझ्याकडे अजून एखादा वकिलाची नोटीस नाही आहे किंवा ह्याची तक्रार आहे त्याची तक्रार आहे. लोकांना सर्व्हिस देतो. आजही 12 वाजता जरी रात्री फोन केले तर फक्त वेळ मागतो आणि मी त्यांची म्हणजे शंकेचं निरसन करून व्यवस्थित म्हणजे रिलेशन मेंटेन करतो. त्याचा बेनिफिट मला बऱ्यापैकी मिळालेलाच आहे ऑफकोर्स, कारण त्याचा बेनिफिट मिळाला, कारण ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं एवढे शेकडो प्रोजेक्ट केलेत, अपार्टमेंट्स केलेत, त्या सगळ्याचा हा प्रवास तुमचा फार सुंदर आहे एका अर्थानं. आणि आता येऊया ते काही तांत्रिक मुद्द्यांकडे किंवा तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही आता इतकं सगळं काम केलेलं आहे, तर या सगळ्यांमध्ये तुम्ही अर्थातच आजवर शेकडो हजारो कामगारांबरोबर पण काम केलं, लेबर्स बरोबर. तर अकुशल कामगार हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे, प्रश्न आहे. तर अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कसं त्यांच्यावर काम करता? नाही, धोकादायक आहेच आहे, पण त्यातनं काय स्किल काय अनस्किल लेबर दोघांची सांगड घालून आपण थोडं वैयक्तिक लक्ष देऊन, जो माणूस ज्याला जमत नाही त्याच्यावर लय रिस्क न देता आपण थोडं लक्ष घालून आणि टेक्निकल माणूस त्याला जोडीला देऊन असं करून तो मी आतापर्यंत व्यवस्थित पार पाडलेले आहेत. मला काही म्हणजे जेवढं त्रास होतोच आहे पण तिथून डगमून चालत नाही आहे. ते आपल्याला पुढे जायचं आहे म्हटल्यानंतर त्याला सांगड घालून पुढे गेलेलं. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन या स्टेजचं सगळ्यात जास्त महत्व असतं. तर तुमच्या नजरेतून प्लॅनचं काय महत्व आहे आणि तुम्ही कसं त्याच्यावर काम करता? प्लॅनचं तर महत्व भरपूरच आहे. कारण मी बांधत असताना, मी एखादी इमारत बांधत असताना किंवा एखादा अपार्टमेंट करत असताना कस्टमरला काय पाहिजे आहे हे पहिला अभ्यास करावा लागतो. आर्किटेक्चर मस्त देतायत म्हणजे चांगलं देतायत, हे करतायत, पण त्याच्या पुढं मला विकायचं आहे, त्यांना फक्त कागदोपत्री काम करायचं आहे. मला विकत असताना कस्टमरला काय पाहिजे, तर आर्किटेक्चरच्या पुढं माझं व्ह्यू चालला पाहिजे, किंवा हे नको ते पाहिजे, ते नको हे जात नाही किंवा हे खपत नाही आहे. तर असं 3-4 वेळेला आम्ही त्याचं हे करून सॉर्टिंग करून मग फायनल प्लॅन करतो. प्लॅनला महत्वच आहे, पण आर्किटेक्चरच्या पुढं पण आपण चाललं पाहिजे, किंवा हे असं तुम्ही दिलंय चांगलं आहे पण ते मला मार्केटला ते त्रासदायक होत असेल तर ह्या पद्धतीनं बदल करा हे, किंवा त्यांच्यापेक्षा मला जास्त फील्डचा अनुभव असल्यामुळे ते होऊ शकतं. बरोबर. दुसरा प्रश्न असा आहे, तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये म्हणजे बंगलोसाठी काम केलेलं आहे, तर बऱ्याचदा तुम्ही एक कस्टमरकडनं वाक्य ऐकलंही असेल कदाचित, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि इतक्याच बजेटमध्ये आता बसवून द्या घर. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल तुम्ही मग कसा साधला? बजेट अगोदर विचारलं जातं आणि मग त्यांना हे केलं जातं किंवा ह्या पद्धतीनं जर केला तर तुम्ही हेच बजेट जाणार आहे. आणि समजा त्यात काय बजेटला धरून
मग काही गोष्टी त्यातनं टाळून मेजर ज्या गोष्टी आहेत त्यांना रोजच्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्याच त्यामध्ये बसवून आणि त्यांना त्याचं हे वाटणार नाही, म्हणजे त्यात काय कमतरता वाटणार नाही असं त्या बजेटनुसार सुद्धा काय आम्ही बंगले बसवलेले आहेत. बरोबर. दुसरा आता प्रश्न या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, तो म्हणजे प्रश्न असा आहे की तुम्ही इंजिनियर आहात, म्हणजे इथले सांगलीचे आहेत आणि इतक्या वर्षाचा अनुभव आहे, अशा तिन्ही अनुषंगाने हा प्रश्न आहे. ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या सेक्टरवर आता काम झालं पाहिजे तर पुढच्या 10-15 वर्षात आपल्याला सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर असे कुठले सेक्टर आहेत किंवा क्षेत्र आहेत ज्याच्यावर आता काम झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता सांगलीचा विकास म्हटलं तर मेजर पहिलं कम्युनिकेशन महत्वाचं पाहिजे. आपल्या सांगलीच्या आसपासून म्हणजे जवळपासनं 1-2-3 हायवे चांगले चाललेले आहेत, काय नियोजित आहेत, काय झालेले आहेत, तर त्यांना जी कनेक्टिव्हिटी आहे आणि सांगली परिसरात म्हणजे डीपी रोड आहेत त्या डीपी रोड व्हायला पाहिजेत. हे प्रशासनानं म्हणा किंवा राजकीय नेत्यांनी ह्याच्याकडे थोडं लक्ष घालून हे जर कनेक्टिव्हिटी केली किंवा इंडस्ट्रीयल एखादा 1-2 मोठे प्रोजेक्ट आणले किंवा जेणेकरून बाहेरच्या लोकांना इथं काम मिळालं आणि त्याचं काम मिळून या परिसरातील ह्या फील्डला त्याचा बेनिफिट होईल असे प्रोजेक्ट यायला पाहिजेत आणि तशी डेव्हलपमेंट ह्या सांगलीची थोडं लक्ष देऊन केली तर सांगलीचा विकास चांगल्या पद्धतीने. मग अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आता जसं तुम्ही म्हणलं इंडस्ट्रियल एरियाचा विकास असेल तर शासनाने नवीन प्रोजेक्ट बाबा ह्या परिसरात काय चालतील आणि कुठले प्रोजेक्ट आणता येतील की जेणेकरून ह्या भागाचा विकास होईल. आणि समजा रेल्वे आहे, विमानतळात आपलं सांगितलेलं होतं पण अजून ते काय म्हणजे विषय, त्यामुळे लोकांना बाहेरून जे उद्योगपती येणार आहेत त्यांना कम्युनिकेशन कमी पडते आपल्याकडे आणि तशा सुखसुविधा नसतात आणि त्यामुळं इथला विकास होत नाही. तर शासनानं रस्ते म्हणजे ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याकडे थोडं लक्ष देऊन त्याच्यावरती फंड्स निर्माण करावे. दुसरं या क्षेत्रामध्ये आता जे नवीन सिव्हिल इंजिनियर येतात, तरुण येत आहेत, ज्यांचं पहिलंच पाऊल आहे या क्षेत्रामध्ये, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून अशा दोन्ही अँगलने काय सल्ला द्याल? येणाऱ्यांना खडतरच आहे, जीवन सगळं खडतर आहे कारण कॉम्पिटिशन भरपूर आहे, इंजिनियरांची संख्या भरपूर झाली आहे आणि त्या पटीत कामाचे पण क्वालिटी पहिल्यापेक्षा पण आता फार, आणि त्याला हे करून विश्वासार्हता निर्माण करून छोटं मोठं न बघता जे येईल ते काम आपलं म्हणजे आपलं कर्तव्य असं समजून काम करत गेलं तर सक्सेस व्हायला कुठली अडचण येणार नाही असं माझ्या दृष्टीने मला वाटतं. आतापर्यंत काम केलेल्यापैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का की जो प्रोजेक्ट तुमची ओळख बनला एका अर्थानं, त्यानं तुम्हाला नाव दिलं किंवा जो करताना तुम्हाला पण समाधान आनंद जरा जास्त वाटला असा एखादा प्रोजेक्ट बद्दल? तसे 2-3 प्रोजेक्ट माझे चांगले आहेत. आता जस्ट म्हटलं तर सांगली मिरज रोडवरती क्रांती भोजनालयाच्या लागून स्टारबक्स जे आता आलेलं आहे तर युनिटी क्राउन म्हणून एक साईट झालेली आहे माझी, टोटल कमर्शियल आहे, 8 मजली आहे. तर त्यानं एक माझी वेगळी ओळख सांगलीमध्ये शिवदत्त बिल्डर्सच्या नावानं आम्ही पार्टनरशिप मध्ये केलेली आहे. पण बऱ्यापैकी मला माझी ओळख त्यामुळं झालेली आहे. कोर्टाच्या पाठीमागे एक आम्ही समूह शरण प्राईड म्हणून पार्टनरशिप मध्येच केलेली आहे. जवळजवळ 60 ते 65 युनिट आहेत. 2 वर्षात आपण तो प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. तर तेही आम्हाला जे कस्टमर येत आहेत आणि ते बघून ते काम बघून आपल्याकडे 2-3 प्रोजेक्ट त्या धर्तीवर वाढलेले आहेत. असे 2-3 चांगले प्रोजेक्ट आपल्याकडे. आणि जेव्हा इतकं तुम्ही यशस्वी काम करता तेव्हा अडचणी पण असतात, तर असा एखादा प्रसंग की जेव्हा काहीतरी अडचणी आल्या, प्रॉब्लेम्स आले एखादी साईटवर आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? अडचणी येतात त्या वेळेला त्या संदर्भातले जे लोक आहेत त्यांचा विश्वासात घेऊन बाबा जे काही गोष्टी त्यांच्या दृष्टीनं टाळायला पाहिजेत त्या गोष्टी म्हणजे थोडं बॅक येऊन सुद्धा आपण ते सक्सेस केलेले आहेत. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? स्टीलची क्वालिटी आहे म्हणा, स्ट्रेंथ आहे, इकॉनॉमी पण बघितली जात्या, बाकी ब्रँड सुद्धा बघितला जातोय, त्यातनं आपण ठरवतो. आणि आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरले? बरेच प्रोजेक्टला आम्ही वापरलेला आहे. तर तुमचा अनुभव कसा आहे प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? सर्व्हिस तर एक नंबर असते. श्रीकांत पाटीलची सर्व्हिस माझे मित्रच आहेत. आम्ही गेल्या वर्षी जवळजवळ 10-15 वर्ष एकत्र
पाठीमागे कामही केलेलं आहे वा. त्यामुळे सर्व्हिस तुम्ही चांगली समाधानी आहे, आहे. सर्व्हिसचा काय प्रॉब्लेम. तर हे होते इंजिनियर दत्तात्रय शिंदे सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांचा हा अनुभवाचा प्रवास सांगितला, त्यांचा एकंदर प्रवास सांगितला, आणि सगळ्यात महत्त्वाचं या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर्स येणार आहेत त्यांच्यासाठी जरी हा प्रवास थोडा खडतर असला तरी सिव्हिल इंजिनियर हे फील्डच तसं आहे. त्यामुळे ज्यांची मेहनत करण्याची, कष्ट करण्याची ज्यांची तयारी आहे त्यांना या सेक्टरमध्ये अमर्याद संधी आहेत, कारण इतकं हे फील्ड वास्ट आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आज आलात आणि इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्याकडून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे शुभेच्छा. Thank you. थँक्यू.